हॅलो मुलांनो, आज आपण द ॲनिमल्स अराउंड अस या धड्याचे एक्सरसाइजेस सोडवणार आहोत, म्हणजे स्वाध्याय सोडवणार आहोत. त्यासाठी आपल्याला पुस्तकाचं पेज नंबर 51 हे बघायचं आहे. याआधी तुम्ही 2 पार्टमध्ये शिकवलेला धडा नक्कीच वाचला असेल आणि वहीत दिलेला अभ्यास पण दिलेला असेल. आता यानंतर रिमेंबर तुम्हाला आधी लिहायला सांगितलं होतं. आता तुम्हाला आज पेज नंबर 51 वरील हे स्वाध्याय सोडवायचा आहे. चला मग हे आहे आपलं पेज नंबर 51. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, राईट येस ऑर नो फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस. अगदी सोपं आहे. खालचे वाक्य वाचायचे आणि जर तर बरोबर असतील तर येस म्हणायचं आणि चूक असतील तर नो म्हणायचं. बघा पहिलं काय आहे, हॉर्सेस हॅव हॉर्न्स. हॉर्स म्हणजे घोडे, हॉर्सेस म्हणजे घोडे. घोड्यांना काय आहेत, हॉर्न्स म्हणजे शिंग. मग हे बरोबर आहे का? घोड्यांना कधी शिंग बघितले आहेत का आपण? तर नाही, म्हणून आपण तिथे नो लिहिलं आहे. नंबर 2, काऊज फ्लाय इन द एअर. काऊ म्हणजे कोण? गाय. गाय ही आकाशात उडते. मग हे बरोबर आहे का सेंटेन्स? नो, म्हणून आपण तिथे नो लिहिलं. 3 नंबर बघा, एलिफंट्स हॅव ट्रंक्स. एलिफंटला ट्रंक. आता इथे ट्रंकचा अर्थ होतो सोंड, हत्तीची सोंड. मग हत्तीला सोंड असतेच, म्हणून आपण तिथे येस लिहिलेलं आहे. नंबर 4, an ant is bigger than a rat. बिगर दॅन म्हणजे मोठी असणे. आंट म्हणजे मुंगी आणि रॅट म्हणजे उंदीर. उंदरापेक्षा आंट ही बिगर आहे, म्हणजे मोठी आहे. हे बरोबर आहे का? उंदीर जरी छोटासा प्राणी असला तरी आंट म्हणजे मुंगी तर आणखीच छोटीशी आहे. त्याच्यामुळे हे वाक्य पण बरोबर नाही, म्हणून आपण तिथे नो लिहिलं. नंबर 5, हेन फ्लाईज व्हेरी हाय इन द एअर. हेन म्हणजे कोंबडी. कोंबडी ही आकाशात उंच उडते असं त्यांनी म्हटलंय. तर हे पण सेंटेन्स बरोबर नाही. कोंबडी हा जरी पक्षी असला तरी तिला पंख जरी असले तरी तिचं वजन खूप असतं, हो की नाही? तिला पंख असूनही आकाशात उंच उडता येत नाही, तर ती थोडं थोडं उडत उडत पुढे जात असते. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, तो पण खूप सोपा आहे. सर्कल ओनली द डोमेस्टिक ॲनिमल्स फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. आता खाली आपल्याला हा चार्ट दिला आहे, त्यात काही डोमेस्टिक तर काही वाईल्ड ॲनिमल्स आहे. तर आपल्याला सांगितलं आहे की फक्त डोमेस्टिक ॲनिमल्सला म्हणजे पाळीव प्राण्यांनाच त्यांच्याच नावाला गोल करा. तर 1 नंबरवर आहे लायन, हा वाईल्ड ॲनिमल आहे. मग आहे काऊ, हा डोमेस्टिक आहे म्हणून त्याला आपण गोल केलं. फ्रॉग नाही, टायगर नाही, गोट आहे, डोमेस्टिक ॲनिमल आहे गोट, म्हणून आपण त्याला गोल केलं. मग आहे बफेलो, बफेलो पण डोमेस्टिक आहे म्हणून त्याला गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे. जिराफ नाही, कॉकरोच नाही, तो घरात जरी राहत असला आपल्या तरी आपण त्याला पाळत नाही, हो की नाही? मग आहे हेन, हेन म्हणजे कोंबडी, आत्ताच पाहिला आपण, त्याला सर्कल करायचं आहे. स्नेक अजिबात नाही, स्नेकला आपण अजिबात पाळत नाही. मग आहे झेब्रा, वाईल्ड ॲनिमल आहे. मग आहे शिप, शिपला आपण पाळतो, इट इज अ डोमेस्टिक ॲनिमल, कारण शिपकडून आपल्याला वूल मिळत असते. मग आहे मंकी, हा पण वाईल्ड ॲनिमल आहे. एलिफंट हा पण वाईल्ड ॲनिमल आहे. आणि मग आहे हॉर्स, हॉर्स मात्र डोमेस्टिक आहे, हॉर्सला आपण सर्कल केलेला आहे. आलं लक्षात? मग क्वेश्चन नंबर 3, जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट द पिक्चर्स ऑफ द फिश अँड द शिप. कलर द पिक्चर्स. बघा डॉट जे आहे त्याच्यावर पेन्सिलनी गिरवलेलं आहे
आणि त्याच्यावरून आपल्याला ते कोणते चित्र झाले आहेत ते लक्षात येत आहे आणि त्याला छान कलर करायचा आहे. मग हे वरचे 2 प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. मग कसं लिहिणार? तर सगळ्यात पहिले वहीच्या नवीन पानावर पहिल्यांदा डेट लिहायची, वर एक्सरसाइजेस हे हेडिंग द्यायचं आणि मग क्वेश्चन नंबर 1 आणि 2 लिहून काढायचे आहेत. चला मग आता वहीत हे सोडवून घ्या.